46 47 47 तुम्ही थांबा जरा 47 47 48 रुपये 48 रुपये 1600 रुपये 1600 रुपये मारो नहीं 18 2000 के 22 25 रुपये समजून मार 1000 11 12 13 14 1500 रुपये मुच्चा मारा मुच्चा खाली 100 रुपये पप्पू। मित्रो, आज आपल्यासोबत दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील शेतकरी, काय नाव आपलं? रघुनाथ बर्डे। बर, आज काय तुम्ही जुना माल घेऊन आलाय? कसा गेला? 61 रुपये 61 रुपये किलो। 100 रुपये। बर, कुठल्या जातीचा कांदा आहे मामा? हे पंचगंगा। कधी लागण केली होती? आता बाजूने 8-5 लागणी चाललं। ही लागण, ह्या कांद्याची लागण कधी केली होती? आता ही काय, आता 1 वर्ष झालं का? 1 वर्ष। बर, मग ही कधी उन्हाळ्यात काढला का? उन्हाळ्यात। बर, मला सांगा, हे पेरलेला कांदा आहे का लावलेला आहे? रोप तयार करून लावला। बर, एकराला किती खर्च आहे या जुन्या कांद्याला तुमच्या? काय नाव आहे? कुठली जातीचं आहे हे? पंचगंगा। पंचगंगा काय? पंचगंगा। बर, फुरसुंगी किती महिने लागते हे कांदा निघायला? 5.5 महिने। एकरी किती बॅगा निघते त्याच्या? कमीत कमी 4-4.5। एकरामध्ये किती बॅगा निघते? 450 ते 500। बर, एकराचा खर्च किती आहे? 70,000। 70,000 म्हणजे 1 एकराचा 70,000, तर तुम्हाला जवळजवळ 400 पिशव्या तरी निघते ते। या वर्षी एकरामध्ये तुम्हाला किती पैसे मिळतील अंदाजे? सरासरी मला सांगा, 400 बॅगा आज तुमचा 6,100 न गेला 8 लाख। आताच वाढून जाईल। या वर्षी तुम्हाला 8 लाखाचं उत्पन्न या एकरी। मग खर्च किती आहे त्याच्यामध्ये? 1.5 ते 2 लाखापर्यंत। मग निव्वळ नफा किती येतोय तुम्हाला? जवळजवळ 5-6 लाख रुपये तुम्हाला एकरामध्ये राहतात। 5 काही होय। बर, या वर्षी का म्हणजे गेल्या 2-3 वर्षामध्ये असाच बाजार होता का? किती वर्षातून आज बाजार मिळाला तुम्हाला? गेल्या वर्षी आता 2 दिवस होता। नाही, गेल्या वर्षी सलग किती वर्ष तोटा झाला याच्या अगोदर? म्हणजे आज किती वर्षातून तुमचा फायदा झाला या कांदा शेतीचा? फायद्यामध्ये आहे तुमची कांद्याची शेती। बरं, मला सांगा, या कांद्याला खुरपण करता का तुम्ही, का फवारणी करता? ह्याची तणनाशक फवारता का? तणनाशकाची फवारणी करून 2 खुरपण्या। बरं, उन्हाळ्यामध्ये या उन्हाळी कांदा म्हणायचं ना याला काय रोगराई काय? 8 दिवसाला औषध। हा, कुठला रोग येतो या कांद्यावर? करप्या, मावा, काळं किड। बर, करप्यावर काय फवारता तुम्ही? पोरांना माहिती आहे। बर, हा, पण उन्हाळी कांद्याला खर्च कमी असं म्हणतात, खरं आहे का? खर्च आहे। वखारीमध्ये तुम्ही भाड्याने ठेवता का? मग स्वतःच्या, म्हणजे त्याचा मेंटेनन्स जास्त आहे। तर मित्र, हे होते दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील शेतकरी की ज्यांनी जुना माल या ठिकाणी विक्रीसाठी आणला असून यांना यावर्षी एकरी 4 ते 5 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला असल्याचं या आजोबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मित्रहो, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळजवळ यावर्षी 70 ते 80% पावसाळी कांदा हा जवळजवळ तोट्यामध्ये गेला असताना या दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र जुन्या कांद्यामधून यावर्षी चांगली पैशाची निर्मिती झाली असून ते समाधानी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। नमस्कार।